मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे मी तुम्हाला सर्वात सोपी पद्धत सांगणार आहे. सर्वात आधी आपण काय करूया, अस्तरवरती कटिंग, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग शिकवणार आहे मी तुम्हाला. नंतर ते अस्तरचं कटिंग ब्लाऊज पीसावरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे. हे पहा, मापाचा ब्लाऊज आहे, अस्तर घेतलेला आहे, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने हे अस्तर घेतलेलं आहे. हे पहा, बंद बाजू आहे, मी माझ्या बाजूला घेतलेले आहे. सर्वात आधी काय करायचं आहे, हे पहा, अशा पद्धतीने एक सरळ लाईन ओढून घ्या, जेणेकरून कधी कधी काय होतं, अस्तर हे थोडंसं वरती खाली सुद्धा असतं. त्यामुळे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या, जेणेकरून आपल्याला पाठीचा भाग सुद्धा व्यवस्थित येईल खालच्या साईडला. आता आपल्याला सर्वात आधी ब्लाऊजची उंची टाकायची. हे पहा, अशा पद्धतीने शोल्डर आहे बघा. हे पहा, इथे शिलाई करून पूर्ण तयार आहे. हे शोल्डर आणि ही पाठीचा भाग अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आता आपल्याला सर्वात आधी ब्लाऊजची उंची किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजची अशाच पद्धतीने जेवढी उंची असेल तेवढी टाकायची आहे आणि त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा, पूर्ण उंची 13.5 तयार आहे. हे पहा, इथे 13.5 तयार आहे, तर 1 इंच वाढून आपल्याला इथे 13.5 आहे, तर 14.5 टाकायचे आहे आपल्याला. कोणाची इथे 12.5 असेल त्यांनी 13.5 टाका. ज्यांची समजा हीच उंची असेल त्यांनी हीच उंची टाकायची आहे. तर इथे उंची टाकते मी 13.5 आहे, तर 14.5 आहे, म्हणजे 1 इंच वाढून मी 14.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने इथून ही खालची लाईन मी सोडून दिलेली आहे, तिथून मी 14.5 वरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी पुढच्या पण बाजूला मी एक 14.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचा आहे ब्लाऊजवरती. तुम्हाला प्रत्येक वेळेस सुद्धा सांगत असते, जेणेकरून तुमचा ब्लाऊज वरून तुम्हाला अशा पद्धतीने शोल्डर आणि गळा रुंदी टाकता आली पाहिजे. का दाखवत आहे मी ब्लाऊजवरूनच, कारण की कोणाची पट्टी ही ते 2.5 इंचाची असते, कोणाची 2.25 असते, कोणाची 3 तयार असते. प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं. जरी 38 साईजचा ब्लाऊज असला तरी सुद्धा कोणाची 2.5 असते, कोणाची 3 सुद्धा असते, कोणाची 2.25 सुद्धा असते. त्यामुळे मी काय करत असते, तुम्हाला ब्लाऊजवरूनच हे मार्किंग तुम्हाला दाखवत असते, जेणेकरून ते तुमच्या सुद्धा ब्लाऊज अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून ते मोजता आलं पाहिजे. आता आपण शोल्डर मोजून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाऊज ठेवायचा आहे. 1 नंबरचे हुक लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पहा, अशा पद्धतीने इकडचा, हे पहा, ही बाही जॉईंट आहे, इथे सुद्धा बाही जॉईंट आहे, बघू शकता. म्हणजे एवढंच अंतर हे मधलं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा, पूर्ण किती आहे आपलं 11 भरलेलं आहे. ठीक आहे. हे पहा, त्याचा असं अशा पद्धतीने मध्य करायचं. 11 भरलं आपलं त्याचा. हे पहा, हे टोक 11 वरती ठेवा. अशा पद्धतीने किती भरत आहे, निम्मे 11च्या निम्मे आपल्याला ते टाकावं लागतं. 5.5 येत आहे, तर इथे आपण काय करूया, 5.5 वरती 11च्या निम्मे 5.5 आपल्याला इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे 5.5 घेतलं. आता मी कधी सुद्धा तुम्हाला माहित झालेलं आहे, खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग लगेच 5.5 वरती करून घ्यायचं आहे, तेच 5.5 वरती. हे पहा, किंवा इकडच्या बाजूने घ्या तुम्ही, जेणेकरून सरळ लाईन ओढली जाईल तुमची. हे पहा, इथपर्यंत 5.5 घेतलं. हे पहा, इकडच्या बाजूला पण अशाच पद्धतीने सरळ मार्किंग करून घ्यायचं. तिथे आपल्याला छातीचं मार्किंग करावं लागतं. हे पहा, अशा पद्धतीने. हे 5.5 आहे का आपलं बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया. गळा आपल्याला किती ठेवायचा आहे, गळा आपण 2.5 ठेवणार आहोत. गळा रुंदी आपल्याला 2.5 ठेवायची आहे. अशा पद्धतीने 2.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा मी. आणि हे तयार शोल्डर हे 3 आहे, इथे अर्धा इंच जातं आणि इथे अर्धा इंच जातं. तुम्हाला हवं असेल तेवढं ते बरोबर शिल्लक होऊन जातं. पाठीच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवा. मोजून घ्या. आपली पाठीची उंची खालच्या बाजूने मोजायची आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोजू शकता. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. किती आपली तयार आहे, गळा आपला पाठीचा 4 तयार आहे, तर इथे 4 आहे, तर आपल्याला 5 टाकायचं आहे. 4 आहे तर 5 टाकायचं आहे. कोणाकोणाचा 3.5 सुद्धा असतो, त्यांनी काय करायचं आहे, 4.5 टाकायचं आहे. कोणाचा थोडासा वरती असतो बघा, 5 सुद्धा असतो कोणाकोणाचा, त्यांनी मग वाढून 1 इंच, 5 तयार असेल तर 6 टाका. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या तुम्ही. आता इथे 4 तयार आहे, तर मी 5 टाकणार आहे खालच्या बाजूने. हे पहा, हे मी सोडून दिलेलं आहे. खाली आपली तात्पुरती ती लाईन मारून घेतली, जेणेकरून तो कपडा आपला सरळ. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथं अर्धा इंच जाईल तुमचं शिवणकामात, इथे अर्धा इंच जाईल. बरोबर आपल्याला पाहिजे तेवढा गळा तो, हे पहा, बघू शकता, पाहिजे तेवढा गळा तो बरोबर तो तयार होऊन जातो. शिलाईमध्ये सुद्धा तुम्ही अर्धा इंच पकडा, कारण की ब्लाऊज कधी कधी फसकतो बघा. प्रत्येक वेळेस मी सांगत असते तुम्हाला. आता इथे काय करायचं आहे, गळा रुंदी सुद्धा आपल्याला 2.5 इंच टाकायची. जेवढी आपण वरच्या भागाला टाकली ना, तेवढीच खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच, 2.5 इंच टाकायचे आहे.
इथे सुद्धा 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. तर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा कधी पण गळ्याचा आकार देताना इथून वरच्या बाजूला 1 इंच घ्या आणि नंतर गळ्याचा आकार द्या. गळ्याचा आकार सुद्धा तुमचा व्यवस्थितच येतो. हे पहा हे कोपऱ्यापासून इथे आतल्या बाजूला 1 इंच घ्या आणि नंतर गळ्याचा आकार द्या. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पहा गळ्याचा आकार सुद्धा खूप छान येणार तुमचा. मी प्रत्येक वेळेस सुद्धा शिलाई करताना तुम्हाला मी दाखवत असते. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपला गळ्याचा आकार येतो बघा. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. किती आहे छाती हे पहा अशा पद्धतीने हा ब्लाऊज उलटा करायचा आहे. हुकाची बाजू घ्यायची आहे नेहमी कधी पण छाती मस्ताना. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवायचा आहे. गुड्या पडू द्यायच्या नाहीयेत. अशा पद्धतीने हा 4 टक्स ब्लाऊज आहे बघा. त्याच्यावरून आज आपण प्रिन्सेस कटची मापे टाकत आहोत. 4 टक्स ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीचा तुम्हाला सुद्धा आलं पाहिजे. 4 टक्स असेल तर प्रिन्सेसची मापे कशा पद्धतीने काढायची आहे मी तुम्हाला जसे माझ्याकडे ब्लाऊज येतील ना वेगवेगळे त्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगत जाईल. जरी प्रिन्सेस असला तरी तुम्ही तो कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला जसे माझ्याकडे ब्लाऊज येतील त्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगत राहणार आहे. आता हे पहा इथे काय करायचं आहे आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे. इथे मार्किंग करून घेते बघा मी एक. हे पहा इथे मार्किंग करून घेते. आता आपण छाती मोजून घेऊ. हे पहा हे टोक टेपचं इथे ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 9.5 भरलेले आहे. हे पहा इथे बघू शकता 9.5 म्हणजे 9.5 38चा चौथा भाग 9.5 नक्कीच लक्षात आलेला असेल. हे पहा मी तरी सुद्धा दाखवते तुम्हाला. हे पहा हे आपली किती भरली 9.5 भरली. हे पहा अशा पद्धतीने हे 9.5चं मी आता डबल करते. हे पहा अशा पद्धतीने डबल करायचं 9.5चं किती झालं आपलं 19. आता 19च्या मी परत डबल करते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे 19 आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण मोजू शकतो. नाही लक्षात आलं तर हे पहा 38 आलं लक्षात तुमच्या नक्कीच आले असणार आहे. हे पहा हे 38 झालं. हे डबल झाले की हे पहा इथे आता परत तुम्हाला दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने 9.5 नवीनच्या पटकन लक्षात येत नाही बघा मध्य कशा पद्धतीने काढायचं आहे त्यांच्यासाठी खास टेपवर मी करून दाखवलेलं आहे. आता इथे आपल्याला 9.5 टाकायचं आहे. बंद बाजूपासून इकडच्या बाजूला जी घडी आहे आपली तेवढी तिथे 9.5 टाकायची आहे. हे पहा बंद बाजूपासून मी टाकलेलं आहे. हे पहा इथं बंद बाजूपासून 9.5 आणि पुढच्या बाजूला मी 2 इंच वाढवून घेणार आहे आपलं शिलाई मार्जिन. पुढच्या बाजूला 2 इंच मी प्रत्येक ब्लाऊजमध्ये ठेवत असते कस्टमरच्या, कारण की ते बरं पडतं. जरी टाईट झालं तरी ते उसवायला बरं पडतं, कारण की बॉक्स फिटिंग सुद्धा आपण तिथे टाकत असतो. आता इथे काय करायचं हे पहा हीच लाईन सरळ घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यावर आपली फिटिंग असते बघा. कधी कधी कंबर मोजायची सुद्धा काही गरज नसते. मी प्रत्येक ब्लाऊज मध्ये तुम्हाला सांगत असते कशा पद्धतीने कंबर सुद्धा मोजायची आहे. हे मार्किंग खाली घेतलं तरी सुद्धा चालतं. तरी सुद्धा तुम्हाला कंबर मोजून दाखवते. जर त्यांना नाही जमलं कोणाला नवीन असतील त्यांच्यासाठी खास. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा तुमचं स्वतःचं ब्लाऊज. हे पहा कटिंग करून ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग काढून ठेवा. नक्की जमणार आहे तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा. खूप सोपं आहे. तुमच्या पटकन लक्षात येईल बघा. फक्त ब्लाऊज खेचायचा ना एकदम अलवारमध्ये आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. जेवढे असेल तेवढे तिथे तुम्ही टाकायचे आहे. हे पहा बघू शकता 29.5 आपली कंबर तयार आहे. हे पहा इथे आहे बघा इथे 29 आणि वरती परत अर्धा इंच. हे पहा 29.5 आपली कंबर भरलेली आहे. हे पहा त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला 4 भाग करावे लागतात. हे पहा हे टोक आहे ना 29.5 वरती ठेवा अशा पद्धतीने. हे पहा 15.5 परत त्याचा आपल्याला हे पहा अशा पद्धतीने हे टोक परत 15.5 वरती मी ठेवलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा 7.25 आणि 1 रेष आहे बघा आणि 7.5च्या आधीची 1 रेष अशा पद्धतीने. आता तेच आपल्याला इथे कंबर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपली कंबर फिटिंग असते. तुम्ही सुद्धा जी तुमची कंबर घेर असेल तुमची काही 29 भरू द्या, तुमच्या 28 सुद्धा असते बघा. 29 भरू द्यात 28 असू द्यात ह्या साईजमध्ये त्यांनी त्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आणि पुढच्या बाजूला मी कशा पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. हे पहा इथं मार्किंग करून घेतलं मी. आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला काय करायचं असतं 1 इंच वाढून घेतो आपण. ते कशासाठी पाटीचा टक्स टाकतो त्यासाठी आपल्याला 1 इंच लागतं. हे पहा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते. पुढच्या बाजूला 1 इंचच आणि पुढे बघू शकता तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन. हे 1 इंच घेतलं त्याच्या पुढे मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा फक्त 1 लाईनीचा फरक आला. खाली घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. सरळ लाईनीमध्ये तुम्ही खाली घ्या. कंबर मोजायची इथे काही पण नवीनच्या नाही समजलं त्यांच्यासाठी खास मी सांगितलेलं आहे तुमच्या सुद्धा जेणेकरून हे लक्षात आलं पाहिजे. आता इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा
अशा पद्धतीने 5.5 आहे, हे टोक 5.5 वरती ठेवा. अशा पद्धतीने ह्याचा मध्य करा. ओके, इथपर्यंत लक्षात आला असेल नक्की. हे पहा, हे 5.5 मोजून घेतलेलं आहे मी. हे पहा, त्याचा अशा पद्धतीने हे टोक 5.5 वरती ठेवलं. त्याचं मी अशा पद्धतीने ते मध्याचं मार्किंग करून घेतलं. आता इथे पाठीचा भाग टाकतो आहे आपण. इथून 1.5 इंच घेणार आहे, इथून 1.5 इंच इकडच्या बाजूला. हे पहा, मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते इकडच्या बाजूला. आणि हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला पाठीच्या भागाचा आकार. आता आपल्याला काय करायचं, इथे टक्स टाकायचे आहेत बघा. उभा आपण 4 वरती घेऊया आणि आडवा सुद्धा आपण 3.5 इंचावरती ठेवूया. हे पहा, आडवा इथे 3.5 ठेवते आणि उभा मी 4 इंचावरती ठेवते. आता इथे आपण पुढच्या बाजूला 1 इंच घेतलं, इथे 1 इंच घेतलं, त्याच ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा. ते दोन्ही मिळून आपलं बरोबर ते 1 इंच भरलं पाहिजे. अशा पद्धतीने एक त्रिकोण करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने एक खालची लाईन मी कटच करून घेते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं जाईल. हे पहा, क्रॉस होतं थोडंसं, त्याच्यामुळे आपण तिथं मार्क. आता इथे तुम्ही काय करा, मधोमध बरोबर असा कट मारून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपं जाईल शिलाईच्या वेळेस. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे. हे पहा, हे कटिंग करून घेतलं. आता गळ्याचा आकार बघू शकतो तुम्ही, अशा पद्धतीने आपला झालेला आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित गळ्याचा आकार झालेला आहे. हे पहा, बघू शकतो तुम्ही, खूप व्यवस्थित गळ्याचा आकार येतो. त्यासाठी काय करायचं, तुम्ही इथून 1 इंच आतमध्ये घ्यायचा, म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने आता आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, बघू शकता. हे पहा, अशा ओपन बाजूला ठेवलं तरी चालेल, फक्त पाठीचा भाग काय करा तुम्ही बंद बाजूला ठेवा. फक्त आता इथे बघा, हे पहा, हे समान आहे का खालचं सुद्धा चेक करून घ्यायचं तुम्ही, जेणेकरून कधी कधी नसतं समान बघा. किंवा एक पाठीच्या भागाला कशी लाईन ओढून घेतली त्या पद्धतीने तिथे लाईन ओढली तरी चालेल. हे पहा, आहे असंच आता ठेवायचं आहे. हे पहा, आहे असंच हे ठेवायचं आहे, फक्त चेक करून ठेवायचं जेणेकरून. तर इथे काय करायचं आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला. हे पहा, हे आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा घेतलेलं आहे मी. हे पहा, हे पहा, हा पाठीमागचा भाग सुद्धा मी आहे असं. पुढच्या भागाचा आकार आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे. हे पहा, हे फिटिंगची मार्किंग सुद्धा. हे पहा, इथे पण आपल्याला 2 इंच हे आतल्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा खालच्या बाजूला हे पहा, आहे असंच आपल्याला मार्किंग करायचं आहे. हे मी आता बाजूला करून घेते. हे पहा, इथे सुद्धा आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, हे मी बाजूला करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता सर्वात आधी काय करूया आपण, हे 2 इंच आहेच आपलं ते मार्किंग, फिटिंगचं मार्किंग, फक्त थोडंसं मार्किंग करून घेते इथे. यातली फिटिंग आपली 2 इंचाची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण पुढच्या मुंड्याचं मार्किंग करून घेऊया लगेच. हे पहा, वरून 5.5 आहे तेच टाकायचं आहे आपल्याला. हे पहा, इथून आहे तेवढंच आपल्याला 5.5 खालच्या बाजूला मार्किंग करायचं आहे इथे, आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा, चौकोन करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. पाठीमागच्या भागाचा आपण 1.5 वरती दिला, इथून इथे 1 इंच घेतलेला आहे बघा मी. हे पहा, इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे पुढच्या मुंड्यासाठी. हे पहा, आता कट करताना आपल्याला हा आकार घ्यायचा नाहीये, हा आतल्या बाजूचा आकार घ्यायचा आहे पुढच्या मुंड्यासाठी. इकडच्या बाजूला मी एक लाईन जोडून घेते सर्व, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ते आपल्याला कटच करून टाकायचं आहे, जेणेकरून ते आपलं सरळ येईल. ह्यासाठी मी फक्त लाईन ओढलेली आहे तात्पुरती. हे पहा, ही तात्पुरती फक्त मी लाईन ओढलेली आहे. हे पहा, हे 5.5 आपलं आहे तेवढं हे बरोबर आलेलं आहे. हे पहा, हे पूर्ण आपलं शोल्डर. आता इथे आपण गळा रुंदीचं मार्किंग करून घेऊया पुढच्या भागासाठी. हे पहा, इथे 2.5 इथून मी इकडच्या बाजूला 2.5 घेतलेलं आहे. हे आहे एवढंच आपलं राहणार आहे. इथं अर्धा इंच जाईल शिवणकामामध्ये तुमचं, इथे जाईल अर्धा इंच आहे तेवढं आपल्याला बरोबर ते तयार होऊन जातं. हे झालं मार्किंग.
आता इथे आपल्याला जेवढा पुढचा गळा असेल तुमचा तेवढा, त्यात वाढ करू नका, आहे तेवढाच गळा. मी प्रत्येक वेळेस सुद्धा सांगत असते, तुम्ही आहे तेवढाच गळा टाकत जा. नाहीतर अर्धा इंच तुम्हाला वाटेल अर्धा इंच वरच्या साईडला घ्यावं, म्हणजे शोल्डरमध्ये ते आपला पुढचा गळा जाईल. आणि शोल्डरमध्ये शिवणकामामध्ये गेल्यामुळे तुमचा गळा आहे तेवढा तयार होईल. तसं नसतं, गळा तुम्ही आहे तेवढाच टाका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते आणि शिलाई करून सुद्धा मी तुम्हाला ते दाखवत असते. तो गळा बरोबर तुम्ही एक फक्त शिलाई करून साधा कपडा घ्या, ब्लाऊज पीस साधा शिवा बिना अस्तरचा. तो आधी सर्वात आधी आहे तेवढाच गळा टाका आणि तो शिलाई करून बघा. आणि नंतर तुम्ही जर भारी भारी ब्लाऊज असतील ते नंतर तुम्ही शिवायला सुरुवात करा. आता इथे आपल्याला हे आहे असाच हा गळा टाकायचा आहे. ही पुढची बाजू आहे बघा, हे अशा पद्धतीने ठेवा, बरोबर व्यवस्थित राऊंड मध्ये हा ब्लाऊज ठेवा. आता इथे काय करा, एक मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने. नाही लक्षात आलं ना, इथे बघा हुक असतं तिथं, हे आतल्या बाजूला हुक, तिथे अशा पद्धतीने एक सरळ लाईन मारून घ्या. तुमच्या नाही लक्षात आलं किंवा पट्टीच्या साईने अशी लाईन मारून घेतली तरी चालेल. इथे शोल्डर आहे बघा, इथे शोल्डर आहे बघा, हे इथे हे अशा पद्धतीने टेप ठेवा. हे शोल्डरला टेप ठेवा अशा पद्धतीने. हे बघू शकता किती तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, हे इथे हुक आहे, पायपिंग आहे इथं. हे अशा पद्धतीने सरळ मार्किंग करून घ्या पट्टीच्या साह्याने. इथे शोल्डर ठेवा तुमचं बरोबर आणि अशा पद्धतीने फक्त गळा मोजून घ्यायचा आहे तेवढाच. इथे गळा 5.5 तर आपण 5.5 घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा मी गळा 5.5 आहे तर 5.5 ठेवणार आहे. हे अशा पद्धतीने सर्वात आधी एक मार्किंग करून घेते इथे आणि इकडच्या बाजूला गळा रुंदी टाकून घेते 2.5. आता बॉक्स करून घेते तिथे मी अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे इथून इकडचं बाजूला 1 इंच घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जो इथे गळ्याचा आवडेल तो तुम्ही आकार सुद्धा, ज्या गळ्याचा आवडतो तुम्हाला तो आकार सुद्धा दिला तरी चालतो. पाठीच्या गळ्याला सुद्धा जो आकार तुम्हाला आवडेल त्या गळ्याचा आकार तुम्ही तिथे देऊ शकता. हे अशा पद्धतीने. हा 1 इंच द्या तुम्ही, आकार तुमचा खूप व्यवस्थित येईल. इथून 1 इंच द्या म्हणजे तुमचा आकार सुद्धा खूप आणि मोठा सुद्धा होणार नाही, बरोबर तो मापात बसून जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेस कट आहे, टक्स पॉइंट बघायचा आहे. हे अशा पद्धतीने. हे शोल्डर आहे बघा, हे दोन्ही शोल्डरचा आपल्याला मध्य करावा लागतो. मी प्रत्येक वेळेस सुद्धा सांगते. हे अशा पद्धतीने. हे आपलं 3 आहे तर 3चा अशा पद्धतीने हे टोक 3 वर ठेवा. नाही समजलं तुम्हाला मध्य पटकन तर हे टोक 3 वर ठेवा. हे अशा पद्धतीने 1.5 येत आहे किंवा हे अशा पद्धतीने टेप ठेवा आणि इथे 3 आहे ना, हे अशा पद्धतीने टोक इथे ठेवा आणि इथे मार्किंग करून घ्या. हे इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे मार्किंग झालं. आता हे अंतर आणि हे अंतर मोजून घ्यायचं आहे. हे बाहेरचं आपल्याला कट करायचं आहे. ते फक्त खालीवरती आहे म्हणून मी तात्पुरती फक्त लाईन ओढून घेतलेली आहे. हे अंतर आणि हे अंतर आता आपण मार्किंग केलं का, हे अंतर हे ह्या दोन्हीचं मी मध्य काढलेलं आहे. ते अंतर आहे ते 1.5 भरलं माझं. हे अंतर आणि हे अंतर मोजून घ्यायचं आहे आपल्याला. किती पण असू द्या, 4 आहे राईट, आपलं हे 4 भरलेलं आहे. तेच आपण खालच्या बाजूला 4-4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे इथे 4 घेते, इथे सुद्धा मी 4 घेतलेला आहे. खालीपर्यंत मी 4 घेणार आहे. हे इथपर्यंत आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यावरती. अशा पद्धतीने त्याच्यावरती एक सरळ लाईन ओढून घ्या. तुमचं किती सुद्धा भरू द्या, अशा पद्धतीने तुम्ही मध्य काढा. शोल्डर थोडंसं मोठं भरलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने मध्य काढा आणि हे अंतर मोजून घ्या आणि नंतर हे मार्किंग करा. आता वरून आपल्याला वरून आपल्याला टक्स पॉइंट बघायचा आहे. तुमच्याकडे जर असा ब्लाऊज असेल तर हे अशा पद्धतीने आपल्याला उलटा करून घ्या ब्लाऊज. हे अशा पद्धतीने टक्स पॉइंट तुम्हाला मी मोजायला शिकवणार आहे आज. जर तुमच्याकडे असा ब्लाऊज असला, साधा असू द्या, तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्यात, हे अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा. इथे टक्स पॉइंट आहे बघा, हे ह्याचा हे अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे एकदम व्यवस्थित. आपल्याला तिथे गुढी सुद्धा तुम्ही पडू देऊ नका. अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. हे शोल्डर हे सुद्धा पकडायचं आहे आपल्याला. हा अजून शिलाई करायचा आहे. हे अर्धा इंचाच्या वरचं सुद्धा पकडायचं आहे म्हणजे तो आपला शिलाई करून बरोबर तेवढा होणार आहे ह्या ब्लाऊजचा. हे पूर्ण पकडायचं आहे. किती आहे, हे राईट 10 आहे. हे इथे टक्स पॉइंट आहे बघा. इथेच इथं दोरा आहे बघा, खालून घेतलेला आहे बघा. हे अशा पद्धतीने सुद्धा आपण मोजू शकतो. हे 10 आहे तर हा शिलाई करून म्हणजे अर्धा इंच इथे शिलाईमध्ये गेलं ना, हे अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं ना बरोबर आपला मग हा किती तयार होईल, 9.5 तयार होईल आपला बरोबर. नक्की तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. आता टक्स पॉइंट आपल्याला 10 वरती टाकायचा आहे.
हे पहा, इथून आपल्याला टक्स पॉईंट 10 वरती टाकायचा आहे वरून. हे पहा, इथं 10 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, इथे अर्धा इंच गेलं ना आपलं शिलाईमध्ये. हे पहा, बरोबर हा राईट आपला 9.5 तयार होणार आहे. हे पहा, बरोबर आपला हा 9.5 तयार होतो अशा पद्धतीने. आता ह्या ब्लाऊजची साईज 38 आहे, तर मी त्या इकडच्या बाजूला 1.25 इंच घेणार आहे आणि ह्या बाजूला 1.25 इंच घेणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, इकडच्या बाजूला मी 1.25 घेणार आहे. ह्या रेषेच्या इकडच्या बाजूला हे पहा, ही लाईन मारून घेतली आपण. याचा आपण मध्य करून घेतला. मध्य किती भरला तीही लाईन मारून घेतली आपण. हे अंतर किती भरलं 4 भरलेलं आहे आपलं. 4 वरती सर्व खाली लाईन मारून घेतली आहे. वरून टक्स पॉईंट आपण 10 वरती घेतला. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, म्हणजे बरोबर तो एकदम पप सुद्धा खूप छान येतो. इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्यायचा आहे आणि इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्यायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा 38 साईजसाठी. आता इथे काय करा, हे पहा, हे घेतलं आपण. इथे एक त्रिकोण तयार करून घ्या. अशा पद्धतीने एक त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे. आता हे अंतर किती भरतं हे आपलं शिलाईमध्ये जातं बघा. हा नंतर आपण कट करून टाकतो. हे शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर, शिलाई झाल्याच्या नंतर हा आपला कटच करून टाकतो. कटिंगच्या वेळेस तो कट करावा लागतो आपल्याला. शिलाईमध्ये ते दाबलं जातं पूर्ण. तर इथे किती भरलं आपलं 2.5 भरलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने पुन्हा सांगते मी, हे 2.5 भरलेलं आहे. 1.25 आणि 1.25 2.5 भरलं. हे पहा, अशा पद्धतीने तेच 2.5 इंच शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर इकडच्या बाजूला पाठीच्या भागासाठी आपल्याला फिटिंगच्या बाजूला ते कमी पडतं. ते इकडच्या बाजूला 2.5 इंच आपल्याला वाढवून घ्यावं लागतं. हे पहा, अशा पद्धतीने सरळ घेते. हे पहा, इथे घेतलेलं आहे 2.5. आता इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच, फक्त अर्धा इंच नॉर्मल, जास्त घ्यायचं नाहीये, फक्त अर्धा इंच नॉर्मल आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. इथे आपण आकार देणार ना प्रिन्सेस कटचा, ते मग एक भाग वरती होतो थोडासा, तो आपल्याला कट करावा लागतो. त्यासाठी ते असतं अंतर. इथे अर्धा इंच दाबलं जातं मग बघा. त्यासाठी आपल्याला इथे वाढवून घ्यावं लागतं. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग झालं. आता हे सर्व आधी आपण कट करूया आणि नंतर प्रिन्सेस कटचा इथे आपण आकार देऊया. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. जास्त वरती पण घेऊ नका असा. हे पहा, अशा पद्धतीने तिथपर्यंतच घ्यायचा आहे. आपला आतला मुंडा आहे का पुढच्या बाजूचा, ते तिथपर्यंत घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने थोडासा अशा पद्धतीने घ्या. जास्त असा वरती पण घेऊ नका. अशा पद्धतीने हा आपला आकार झालेला आहे. आता इथे काय करायचं, हा भाग कधी कधी शिल्लक राहतो बघा. हे पहा, फक्त थोडंसं असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त इकडच्या बाजूचं, दोन्ही बाजूचं मिळून अर्धा भरलं पाहिजे. तेच आपण अर्धा इकडे वाढून घेतलेला आहे बघा. म्हणजे अर्धा इंच इथे दाबलं जातं शिलाईमध्ये बरोबर. फक्त थोडंसं तो हा भाग शिल्लक राहतो बघा कधी कधी. मग तो पटकन नवीनच्या तो लक्षात येत नाही, कशामुळे राहिला, आपलं काय चुकलं का काय नेमकं तसं. मग त्याच्यासाठी काय करा तुम्ही, हे अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्या थोडंसं इथे. म्हणजे हे जेणेकरून हे दोन्ही अर्धा भरलं पाहिजे. हे नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता इथे काय करायचं, हे सर्व व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे पहा, अशा पद्धतीने आपण हा त्रिकोण बाजूला काढून घेऊया. हे पहा, इथे कट मारून घ्यायचे आहे, ते खूप महत्वाचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे कट मारून घ्यायला विसरू नका. आता इथे काय करायचं, एक टक्स टाकावा लागतो. हे पहा, इथून खाली गळ्याच्या खाली किंवा हे मार्किंग आहे का समोरचं, तिथे टाकलं तरी सुद्धा चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा, इथे फक्त बंद बाजूपासून, इकडची बाजू आहे ना आपली, त्या बाजूपासून इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्या. पप खूप छान येतो बघा. इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्या. हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन मारून घ्या आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, अशा पद्धतीने एक टक्स द्या. जेणेकरून दोन्ही सुद्धा आपलं हे 1 इंच पाठीच्या भागाला कसा देतो आपण, त्याच पद्धतीने. हे कट करायचं नाहीये फक्त. हे पहा, अशा पद्धतीने हा टक्स झाला. इथे एक मार्किंग करून घ्या, जेणेकरून दोन्ही भागांना हे समान होऊन जाईल. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण गळा सुद्धा हा कट करू शकतो. हा पुढच्या बाजूचा आपला गळा झाला. आता इथे व्यवस्थित आपल्याला हे कट करायचं आहे. हे पहा, इकडच्या बाजूचं कट करूया, नंतर आपण थोडंसं तिथे कट करूया. आपण मार्किंग जे केलेलं आहे ते. हे पहा, इथे थोडंसं मार्किंग करून घेतलं, ते अशा पद्धतीने नॉर्मल कट करायचं आहे. हे पहा, एवढं. आता इथे सुद्धा
हा पाठीच्या भागाचा घेऊ नका, हा आतला घ्या. अशा पद्धतीने इथे थोडंसं मार्किंग आहे ते आपल्याला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मार्किंग आहे ना आपलं, हे पहा इथे टक्स, हा टक्स आपण घेतलेला, हे पहा अशा पद्धतीने इथं कट मारून ठेवा, जेणेकरून ते जॉईन करताना आपला तिथं पप सुद्धा छान येतो बघा. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून ते लक्षात होईल आणि दोन्ही सुद्धा बाजूंना आपल्याला ते जॉईन करताना लक्षात येईल. हे पहा इथे सुद्धा मारलेला आहे मी, इथे सुद्धा मारलेला आहे. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूला झाला, इथे सुद्धा दोन्ही बाजूंना मी अशा पद्धतीने कट मारून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, हे पहा अशा पद्धतीने हे जॉईन होणार. हे पहा बरोबर व्यवस्थित आलेलं आहे. आता वरच्या बाजूला पण हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इथे, हे पहा हे मध्यावरती मध्ये अशा पद्धतीने आपण पकडतो शिलाई करताना. हे पहा अशा पद्धतीने हे जॉईन होतं. आता वरच्या सुद्धा बाजूचं मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा हे बरोबर अशा पद्धतीने ते बरोबर आलेलं आहे बघा आपलं, बरोबर एकदम परफेक्टली. आता हे कटिंग आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण बाहीचं कटिंग करूया. आणि इथे खालच्या बाजूला ज्या पट्ट्या लावतो ना आपण, हे पहा पाठीची पट्टी असू द्यात किंवा तुमची इथे खालच्या बाजूला आपल्याला पट्टी लावावी लागते बघा, ती 1.5 इंचाची काढत जा नेहमी तुम्ही. 1.5 इंचाची पट्टी ती काढत जा, काढायला फक्त विसरू नका. तर बाही काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे अस्तर जेवढं तुमचं शिल्लक राहिलेलं असेल तेवढं, हे पहा अशा पद्धतीने घडी घाला, जेणेकरून आपल्या 2 बाह्या निघून जातील. आता इथे खालच्या बाजूला काय करा, अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्या, जेणेकरून ते एकसारखं असेल. आता ही बंद बाजू आहे ती मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. आता आपल्याला ही घडी बघायची आहे, फिटिंगला पण सुद्धा पुरली पाहिजे आपल्याला बाही, ती घडी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला मी ब्लाऊजवरच सांगणार आहे, दरवेळेस सांगत असते मी तुम्हाला. हे पहा पाठीचा भाग आपण काढलेला होता आत्ताचाच, ते पहा अशा पद्धतीने. आणि शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो, शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. म्हणजे हे सोडून द्यायचं आहे वरचं आपल्याला, तिथून आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. हे पहा इथून खाली, हे पहा असा गोल टेप फिरवा, 10 येत आहे बघा. मी पुन्हा एकदा सांगते, शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो. हे पहा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही ते पकडलं तरी चालेल, की एवढंच अर्धा इंच फक्त वाढेल, बाकी काही नाही. हे पहा इथून अशा पद्धतीने पकडा, शोल्डरच्या अर्धा इंच दाबल्याच्या नंतर आपण बाही जोडतो बघा. फक्त एवढं इथं लक्षात नक्की तुमच्या आलं असेल. हे पहा अशा पद्धतीने गोल टेप घ्यायचा आहे. हे पहा राईट आपली 10 येत आहे, इथे बघू शकता. हे पहा तेच आपण 10ची घडी टाकणार आहोत बाहीला. हे पहा आहे तेवढंच घेणार आहे मी. आता आपल्याला बाहीची उंची बघायची आहे किती आहे. हे पहा अशा पद्धतीने 4.5 तयार आहे, तर इथे 4.5 तयार आहे बाही, तर मी इथे 5.5 घेणार आहे, 5.5 टाकणार आहे. जर तुमची बाही 3.5 तयार असेल त्यांनी 4.5 टाका, 5.5 असेल तर 6.5 घ्या अशा पद्धतीने. आणि साधी असेल तुमची जर 3 तयार असेल तर त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आपल्याला ते पुढच्या बाजूला 1 इंचाची पट्टी आपण फोल्ड करतो आणि तिथे हात शिलाई करतो, त्यासाठी आपल्याला ते लागतं. आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी. तर इथे काय करूया आपण, जेवढी आहे 4.5 आहे तर आपण इथे 5.5 टाकूया. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमची बाही मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथे मी 5.5 घेतलेला आहे, एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मी वरून 2.5 इंच घेणार आहे खालच्या बाजूला. मी हे सर्व साईजसाठी घेत असते. इथून वरून 2.5 इंच खालच्या बाजूला मी मार्किंग करून घेते इथे एक, आणि इथून आतमध्ये मी 1.5 इंच घेते. ते पण मी सर्व साईजसाठी घेत असते, प्रत्येक ब्लाऊजसाठी मी घेत असते ते. हे पहा इथं मार्किंग करून घेते. इथून माझं 1.5 आहे आतल्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने वरून मी 2.5 घेतलेला आहे. हे पहा अशा. आता इथे सुद्धा इथून बंद बाजू आहे बघा, ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. तर इथून बंद बाजूपासून इथून आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 1 इंच घेतलेला आहे. आणि खालच्या बाजूला आपल्याला दंडघेर किती आहे बाहीचा तो आपल्याला टाकावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल डायरेक्टली. जेवढा दंडघेर असेल तेवढा तिथे तुम्ही टाका. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्या. इथे दंडघेर आहे बघा, आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून अशा पद्धतीने घेत जा. अशा पद्धतीने मोजून बघा, जेवढा तुमचा दंडघेर असेल ना तेवढा तुम्ही तिथे टाका. नाही लक्षात आलं तर हे पहा 5.7 दंडघेर आहे आणि 2 इंच राईट आपलं भरलेलं आहे पुढच्या साईडला. आता इथे हे पहा अशा पद्धतीने
लाईन मारून घ्या. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, खूप महत्वाचा असतो तो. इथून सुरुवात करायची आहे, इकडच्या बाजूला घ्यायचा आहे आपल्याला बाहीचा आकार. सर्वात आधी वरचा आकार देऊया, तो पाठीच्या भागाचा आकार असतो. हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची. थोडासा इथून उंच घ्यायचा आहे, पहा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला खाली घ्यायचा आहे, थोडासा इथून वरती, नंतर परत थोडासा अशा पद्धतीने खाली घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूचा आकार आपल्याला द्यायचा आहे. हे पहा इथून घ्यायचा आहे, इथूनच घ्यायचा आहे आपल्याला, इकडून घ्यायचा नाही आकार. हे समान झालं पाहिजे, जेणेकरून ब्लाऊज सुद्धा आपल्या तिथे मुंड्यामध्ये एकसारखा आला पाहिजे फिटिंगला. आता इथून हा खालचा आकार द्यायचा आहे, पहा अशा पद्धतीने. इकडच्या बाजूला घ्यायचा आहे, हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला व्यवस्थित दोन्ही पदर धरून आधी कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे खालचं कट करून घेते मी, कारण की ते सरळ होण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी ते मार्किंग मी केलेलं होतं. आता इथे बघा मी दोन्ही सुद्धा पकडून मी आधी हे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. इथे एक मध्यावरती कट मारून घेते, जेणेकरून ते समान मार्किंग होईल माझं. मध्यापासून मी बाही जोडून घेतो आपण सर्वच. हे पहा अशा पद्धतीने. आता हा पाठीच्या भागाचा आकार आहे, हा पुढचा आहे. आता पुढच्या भागासाठी तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवलं तरी चालेल. ह्या बाजूला फक्त ह्या पाठीच्या भागाला करू नका, ह्या बाजूला तुम्ही करूच नका, जेणेकरून काय होतं जोडताना मग हे लक्षात राहतं बघा. इथपर्यंत आपल्याला हे 1 इंच घेतलं ना आपण, इथून त्या 1 इंचापर्यंत आपल्याला हे कट करावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे बाहीचा आकार, बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने. हा ब्लाऊज पीस आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीचा. डिझाईन चेक करत जा. आता ह्याची डिझाईन एकसारखीच आहे पूर्ण. हे पहा अशा पद्धतीची. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्या तुम्ही. हे पहा व्यवस्थित घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. जर चुरगळला असेल तर इस्त्री करून घ्या, जेणेकरून शिलाई करताना मग कधी कधी गुड्या पडतात बघा. त्यासाठी प्लेन आणि इस्त्री करून घ्या तुम्ही. आता ही बंद बाजू आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने हा पाठीचा भाग ठेवा आहे, असंच हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. आता हे पहा हा भाग इथे ठेवा, फक्त खालचं चेक करत जा व्यवस्थित आहे का, अशा पद्धतीने चेक करत जा आणि नंतरच मग अशा पद्धतीने ठेवून घ्या. फक्त डिझाईन एकसारखी पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने ठेवला तरी चालेल. हे पहा बरोबर बसून जात आहे तो. कधी कधी कपडा सुद्धा अपुरा असतो, खूप ऍडजस्ट करावं लागतं आपल्याला. हे पहा आता इथे काय करायचं, एवढा कपडा आपल्याकडे शिल्लक आहे, हा डबल आहे तशीच घडी आहे बघा ही. हे पहा आता इथे सर्वात आधी आपण बाही ठेवून घेऊया. कपडा हा सुद्धा खूप अपुरा आहे. हे पहा अशा इकडच्या साईडला मी बाही ठेवून घेतलेली आहे बघा. फक्त खालचं चेक करत जा, जेणेकरून ते एकसारखं पाहिजे. आता इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मला ठेवावं लागणार आहे. खालचं सुद्धा अशा पद्धतीने कपडा चेक करा. आता आहे असंच हे व्यवस्थित कट करून घ्या. आता गळ्याच्या पट्ट्या राहिलेल्या आहेत बघा. हे पहा हे डबलच आहे असंच हे घेतलेलं आहे. हे पहा असे क्रॉस काढायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने 4-5 काढले तरी बस होऊन जातात पुढच्या भागासाठी आणि पाठीच्या भागासाठी. नंतर हे त्रिकोण कट करून टाकले तरी सुद्धा चालतात, किंवा जॉईन करताना कट केले तरी सुद्धा चालतात. ह्या बाजूला सुद्धा मी काढून घेते क्रॉसमध्ये अशा पद्धतीने. आता या पाठीच्या भागाला आणि पुढच्या भागाला बरोबर पुरून जातील.
आता काच बटनपट्टी नेहमी काढताना 2.5 इंचाची काढत जा. हे पहा, ही गळ्याची बाजूची आहे बघा. नाही पुरली तुम्हाला तर दुसरी काढा तुम्ही 2.5 इंचाची. मग जेवढी आहे ना उंचीला, पुढची बाजू जेवढी उंचीला आहे तेवढी तुम्ही ती काढत जा. फक्त काच बटनपट्टी तुम्ही 2.5 इंचाची काढत जा. आणि पाठीची पट्टी काढताना किंवा पुढच्या बाजूला आपण प्रिन्सेस कटला मागाशी सांगितलं ना, पुढच्या बाजूला कमरेकटच्या साईडला पट्ट्या जॉईन करावे लागतात, ते 1.5 इंचाची काढत जा. आणि क्रॉस पट्टी गळ्याच्या बाजूला ती 1.25 इंचाची काढत जा. मैत्रिणींनो, 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. आणि ह्याचा शिलाईचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे, तो आपण कशा पद्धतीने शिलाई करायचा आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.